नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हनुमंत पाटील रिलायबल इंग्लिश क्लास चोपडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सुरुवात करतोय आपला 1.1 अन ॲस्ट्रोलॉजर्स डे या पाठाच्या लाईन टू लाईन वर्ड टू वर्ड एक्सप्लेनेशनला. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, वेळ न गमावता सुरुवात करूया अन ॲस्ट्रोलॉजर्स डे या पाठाला. अन ॲस्ट्रोलॉजर्स डे मित्रांनो, ॲस्ट्रोलॉजर म्हणजे काय? ज्योतिष. ज्योतिष म्हणजे काय? ग्रह आणि तारे यांचा संबंध मानवी जीवनाशी जोडून भविष्याबद्दल कल्पना देणारी व्यक्ती. येतं एक लक्षात? ग्रह आणि तारे यांचा संबंध मानवी जीवनातील घटनांशी जोडून भविष्यवाणी करणारी जी व्यक्ती असते मित्रांनो, तिला काय म्हणतात? ॲस्ट्रोलॉजर म्हणतात. काय म्हणतात तिला? ॲस्ट्रोलॉजर. येतं एक लक्षात? आणि आपल्या पाठाचं नाव आहे ॲस्ट्रोलॉजर्स डे, ॲस्ट्रोलॉजरचा दिवस. तर मित्रांनो, पंक्च्युअली ॲट मिड डे ही ओपन्ड हिज बॅग. पंक्च्युअली म्हणजे काय? दररोज करतो त्या पद्धतीने, वेळेवर. आपण म्हणतो ना, तो व्यक्ती एकदम पंक्च्युअल आहे, म्हणजे वक्तशीर. येतं एक लक्षात? वक्तशीर म्हणजे ठरलेल्या वेळेवर. ॲट मिड डे ही ओपन्ड हिज बॅग म्हणजे दिवसाच्या मध्य दिवसावर, म्हणजे दुपारी. येतं एक लक्षात? ही ओपन हिज बॅग, त्याने त्याची बॅग उघडली. त्याने म्हणजे कोणी? ॲस्ट्रोलॉजरने. अँड स्प्रेड आउट म्हणजे पसरवलं हिज प्रोफेशनल इक्विपमेंट म्हणजे त्याच्या व्यवसायासाठी लागणारे इक्विपमेंट म्हणजे साधनं. ओके. विच कन्सिस्टेड, आता त्याची प्रोफेशनल इक्विपमेंट कोणती होती मग? विच कन्सिस्टेड ज्याच्यामध्ये समावेश होता ऑफ ए डझन कावरी शेल्स. 1 डझनभर कावरी शेल्स. कावरीज म्हणजे काय? शिंपले. येतं एक लक्षात? कवड्या किंवा शिंपले. येतं एक लक्षात? त्याच्यानंतर अ स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ म्हणजे चौकोनी कापडाचा तुकडा. विथ ऑब्स्क्युअर म्हणजे अस्पष्ट. मिस्टिक चार्ट्स ऑन इट. मिस्टिक म्हणजे काय? जादुई. असं चमत्कारिक. चार्ट्स म्हणजे काय? आकृत्या. अ स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट्स ऑन इट म्हणजे असा चौकोनी कापडाचा तुकडा त्याने घेतलेला होता आणि त्याच्यावरती मिस्टिक चार्ट्स होते म्हणजे जादुई आकृत्या होत्या. त्याच्यानंतर अ नोटबुक अँड अ बंडल ऑफ पामीर रायटिंग. ओके. पामीर याच्यात यलचा उच्चार नाही मित्रांनो. अ बंडल ऑफ पामीर. बंडल म्हणजे काय? गाठोडं किंवा बंडल. बंडलला बंडलच म्हणू आपण. आणि पामीर, पामीर म्हणजे ताडपत्री. असा कडक असा कपडा असतो तो, त्याला आपण ताडपत्री म्हणतो मित्रांनो. येतं एक लक्षात? आता बघा मग, त्याच्याकडे प्रोफेशनल इक्विपमेंट कोणती होती मग? अ डझन कावरी शेल्स. त्याच्यानंतर अ स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट्स ऑन इट. त्याच्यानंतर काय होती? एक नोटबुक होती. त्याच्यानंतर अ बंडल ऑफ पामीर रायटिंग. येतं लक्षात? त्याची इक्विपमेंट्स तुम्हाला कळली मित्रांनो. त्याच्यानंतर पुढे बघा, पुढे काय आहे वर्णन? हिज फोरहेड वॉज रेस्प्लिडंट. येतं आहे का लक्षात? रेस्प्लिंडंट. रेस्प्लिंडंट म्हणजे काय? तेजस्वी. तेजस्वी. रेस्प्लिंडंट म्हणजे काय मित्रांनो? तेजस्वी. विथ सॅक्रेड ॲश. सॅक्रेड म्हणजे काय? पवित्र. पवित्र रक्षा. ॲश म्हणजे काय? राख. ओके मित्रांनो, कळतंय तुम्हाला? तर ॲश म्हणजे काय? राख होते. ॲश म्हणजे राख. पण सॅक्रिड, सॅक्रिड म्हणजे पवित्र. मग आपण त्याला काय म्हणतो? भस्म म्हणतो. भस्म किंवा माजून काय म्हणतो? रक्षा म्हणतो. येतं एक लक्षात? तर त्याचं जे डोकं होतं ना, त्याला अशी पवित्र राख लावलेली होती, भस्म लावलेली होती. येतं आहे लक्षात? अँड आणि वर्मिलन. आता बघा, छान शब्द आहे. वर्मिलनचा अर्थ तुम्हाला माहिती नसेल तर याला म्हणतात शेंदूर. येतं आहे का लक्षात? शेंदूर. शेंदूर आणि राख लावलेली होती त्याच्या कपाळाला, फोरहेडला. येतं आहे का लक्षात? त्याच्या फोरहेडला सॅक्रिड ॲश आणि वर्मिलन लावलेली होती. आता पुढे बघा. अँड आणि हिज आईज त्याचे डोळे स्पार्कल्ड म्हणजे चमकत होते. विथ शार्प म्हणजे एकदम असे प्रभावी, तेजस्वी. ॲबनॉर्मल म्हणजे जे नॉर्मल नाही असं. ग्लीम म्हणजे चमक. म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या चेहऱ्यावर दिसणार नाही अशी. सर्वसामान्य लोकांच्या चेहऱ्यावर नॉर्मल ग्लीम म्हणजे सर्वसामान्य चमक दिसते.
पण याच्या चेहऱ्यावर एकदम शार्प म्हणजे भव्य दिव्य चमक दिसत होती. स्पार्कल्ड, चमकत होते त्याचे डोळे. हिज आईज स्पार्कल्ड विथ म्हणजे ने चमकत होते. अ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम. येतं एक लक्षात. which was really an outcome of a continual searching look for customers. येतं का लक्षात. which was really an outcome of त्याची जी नजर होती ना ते कशाचा परिणाम होता तो कंटिन्युअल म्हणजे सततचा, सर्चिंग म्हणजे शोधणारी, लुक म्हणजे नजर, फॉर कस्टमर्स त्याची नजर अशी नेहमीच ग्राहकांना शोधणारी असायची, त्याचा तो परिणाम होता. बट विच हिज सिम्पल क्लायंट्स परंतु ते त्याच्या साध्या ग्राहकांना टूक म्हणजे वाटायची, टू बी असलेली, अ प्रॉफेटिक म्हणजे भविष्यवेत्याचं, लाईट म्हणजे तेज आणि फेल्ट वाटायचं, कम्फर्टेड म्हणजे दिलासादायक. आता त्याच्या नजरेमध्ये तेज होतं, भव्य दिव्य होतं, परंतु त्याची नजर ती तशी का होती कारण ती त्याची नजर नेहमी ग्राहकांना शोधायची, हा इकडून सापडेल का तो तिकडून सापडेल, परंतु ते तेज त्याच्या ग्राहकांना भव्य दिव्य वाटायचं, एक भविष्यवेत्याचं, प्रॉफेटिक म्हणजे काय भविष्यवेत्याचं, लाईट म्हणजे तेज वाटायचं ते, आणि त्यांना फेल्ट कम्फर्टेबल त्यांना एकदम आरामदायक वाटायचं. लक्षात घ्या पुढे. द पॉवर ऑफ हिज आईज was considerably enhanced by their position placed as they were between the painted forehead and the dark whiskers which streamed down his cheeks. बघा तुम्हाला खूप नवीन शब्द शिकायला मिळणार आहेत. The power of his eyes was considerably enhanced. The power of his eyes म्हणजे त्याच्या डोळ्याची पॉवर was considerably enhanced म्हणजे विचारपूर्वकरित्या वाढवली गेलेली होती. by their positions म्हणजे त्या डोळ्यांची पोझिशन, placed म्हणजे असलेले, ॲज कारण ते वेअर होते, बिटवीन द पेंटेड फोरहेड वर जे फोरहेड होतं ना ते पेंटेड होतं म्हणजे कशाने, ते पवित्र भस्म, रक्षा आणि शेंदूरने, अँड आणि द डार्क म्हणजे काळोखी, विस्कर्स म्हणजे काय मित्रांनो, मिशा. येतं एक लक्षात. विस्कर्स विच की जे स्ट्रीम्ड डाऊन म्हणजे खाली जात होते, हिज चिक्स म्हणजे त्याच्या गालाच्या खाली असे जात होते, म्हणजे ते जे डोळे आहेत ना त्यांचं जे तेज होतं ते वाढवलेलं होतं. कशाच्या साह्याने, कपाळाला लावलेलं ते रंगीबिरंगी झालेलं त्याचं ते कपाळ आणि त्याच्या त्या मोठ्या मोठ्या मिशा, त्याच्यामुळे त्याच्या डोळ्यांमध्ये साहजिकच भव्य दिव्य तेज वाटत होतं. आता बघा तुम्ही पुढे. इव्हन अ हाफ विट्स म्हणजे काय, मंदबुद्धीचे म्हणजे वेड्या व्यक्तीचे. आईज म्हणजे डोळे, वुड स्पार्कल चमकले असते, इन सच अ सेटिंग अशी सेटिंग, अशा पद्धतीने एखाद्या वेड्या माणसाला जरी तुम्ही त्याच्या कपाळाला शेंदूर आणि ती पवित्र राख लावून दिली, येतं आहे का लक्षात, रक्षा लावून दिली आणि त्याची मूछ एकदम अशा काळ्या बिळ्या असं जरी केलं तरी तो येडा असेल तरी पण त्याचं कसं तेज पडणार आहे, त्याचं तेज निर्माण होणार आहे मित्रांनो. समजतंय. टू क्राऊन द इफेक्ट म्हणजे अधिक परिणाम वाढवण्यासाठी ही वुंड अ सॅफ्रॉन कलर्ड टर्बन अराउंड हिज हेड. आता बघा, सॅफ्रॉन म्हणजे केसरी रंगाची, सॅफ्रॉन म्हणजे काय, केसर. ही वुंड म्हणजे त्याने अशी गुंडाळलेली होती. वाइंड म्हणजे काय, बांधणे, WIND. वाइंड म्हणजे काय, बांधणे, वाइंड, वुंड अशी गुंडाळलेली असणे, बांधलेली होती त्याने. अ सॅफ्रॉन कलर्ड केसरी रंगाची, टर्बन म्हणजे काय, पगडी, अराउंड हिज हेड. टू क्राऊन द इफेक्ट म्हणजे काय, परिणाम अधिक वाढवण्यासाठी. बघा, डोक्यावर केसरी रंगाची पगडी, कपाळाला ती रक्षा, शेंदूर, एकदम काळ्याभोर मिशा, कसा रुबाब पडेल. धिस कलर स्कीम ही रंगयोजना नेवर फेल्ड आणि या रंगयोजनेने व्यक्तीला कधीच अपयश यायचं नाही. पीपल वेअर अट्रॅक्टेड लोक आकर्षित व्हायचे टू हिम त्याच्याकडे, ॲज बीज आर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस ऑर डहेलिया स्टॉक्स म्हणजे देठ. तर लक्षात घ्या, धिस कलर स्कीम म्हणजे ही
रचना नेवर फेल्ड, कधीच अपयश नाही व्हायचे. पीपल वेअर अट्रॅक्टेड टू हिम, लोक त्याच्याकडे अट्रॅक्ट व्हायचेत, आकर्षित व्हायचेत. ॲज बीज म्हणजे मधमाशा आर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस. कॉस्मॉस नावाचं फूल आहे आणि दहेलिया नावाचं फूल आहे. म्हणजे ज्या पद्धतीने मधमाशा कॉस्मॉसच्या फुलाकडे आणि डेलियाच्या स्टॉक्स म्हणजे देठांकडे आकर्षित होतात, येतं एक लक्षात, मध जमा करण्यासाठी, त्याच पद्धतीने लोक सुद्धा त्याच्याकडे अट्रॅक्ट म्हणजे आकर्षित व्हायचे. येतं लक्षात. पुढे बघा. ही सॅट अंडर द बाउज ऑफ ए स्प्रेडिंग टॅमरिड ट्री which flanked a path running through the town hall park. येतं आहे का लक्षात. ही सॅट अंडर द बाऊज, बाऊ म्हणजे काय, ब्रँचेस, जीचा उच्चार नाही आहे, बाऊज. ही सॅट अंडर द बाऊज ऑफ स्प्रेडिंग म्हणजे पसरलेल्या, टॅमरिड ट्री अशा खूप विस्तृत अशा पसरलेल्या चिंचेच्या झाडाखाली तो बसायचा. विच फ्लँक्ड अ पाथ रनिंग थ्रू द टाउन हॉल. लक्षात घ्या व्यवस्थित. तर मित्रांनो, फ्लँक्ड म्हणजे काय, पसरलेला असणे. अ पाथ पूर्ण रस्त्याकडे, पूर्ण, विच फ्लँक्ड अ पाथ जो पूर्ण रस्त्याच्या कडेला पसरलेला होता. रनिंग थ्रू द टाउन हॉल पार्क, टाउन हॉल पार्कच्या रस्त्याकडे तो पूर्णतः पसरलेला होता. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. खूप साऱ्या मार्गांनी, खूप साऱ्या गोष्टींच्या बाबतीत ते एकदम रिमार्केबल म्हणजे उल्लेखनीय ठिकाण होतं. हे बघा पुढे. सर्जिंग म्हणजे काय, उफाडून येणारी, उसळून येणारी, जोराने सुटणारी. काय, क्राऊड. सर्जिंग क्राऊड म्हणजे काय, जोराने उसळून येणारी गर्दी. वाज ऑलवेज मूव्हिंग अप अँड डाऊन धिस नॅरो रोड फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट. सर्जिंग क्राऊड म्हणजे उफाडून येणारी गर्दी. वाज ऑलवेज मूव्हिंग अप अँड डाऊन, खालीवर होत होती. धिस नॅरो रोड फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट, सकाळपासून रात्रीपर्यंत या रस्त्यावर खूप मोठी गर्दी सुटायची. येतं आहे लक्षात. त्याच्यानंतर अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स वाज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वे. अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेड्स. ट्रेड्स म्हणजे काय मित्रांनो, व्यापार. अँड ऑक्युपेशन्स म्हणजे व्यवसाय. वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वे, त्याच्या संपूर्ण मार्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यापार आणि व्यवसाय होते. आता कोणते कोणते व्यवसाय होते मग बघा, ते दिलेलं आहे तिथे डिटेल. मेडिसिन, औषध, मेडिसिन सेलर, औषध विक्रेते. सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर, चोरून आणलेले लोखंडी वस्तू, स्टोलन हार्डवेअर. त्याच्यानंतर जंक म्हणजे काय, एक कुडा कचरा वगैरे. मॅजिशियन्स, जादूगार. अँड अबोव ऑल, या सगळ्यांमध्ये. अँड ऑक्शनियर ऑफ चीप क्लॉथ. ऑक्शनरचा अर्थ व्यवस्थित लक्षात घ्या. ऑक्शनर ऑफ चीप क्लॉथ. ऑक्शनर म्हणजे लिलाव करणारा. ऑक्शन म्हणजे काय, लिलाव. येतं एक लक्षात. चीप क्लॉथ, चीप म्हणजे काय, स्वस्त कपडे विकणाऱ्यांचा लिलावाची दुकानं. हू क्रिएटेड, जो निर्माण करायचा. इनफ डीन, पुरेशी गर्दी. ऑल डे, टू अट्रॅक्ट द होल टाउन. येतं आहे का लक्षात. जो पुरेशी गर्दी तिथे निर्माण करायचा आणि अख्खं गाव तो जोरजोराने ओरडायचा ना, आरडाओरड करायचा वेगवेगळ्या आवाजात. येतं आहे का लक्षात. आणि मग सगळी गर्दी तेथे जमा व्हायची. तर तिथे वेगवेगळे व्यापार होते. कोणते, मेडिसिन सेलर्स होते, नंतर सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर होते, त्याच्यानंतर म्हणजे जंक फूडवाले होते, नंतर मॅजिशियन अँड अबोव ऑल अँड ऑक्शनीर ऑफ चीप क्लॉथ, स्वस्त कपडे विकण्याचा निलावाला होता. हू क्रिएटेड इनफ डीन ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन, जो दिवसभर ओरडत राहायचा ना, अख्ख्या गावाला आकर्षित करायचा. पुढे काय होतं, नेक्स्ट टू हिम, त्याच्या बाजूला, इन व्होसिफोरसनेस केम अ व्हेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट. व्होसिफोरसनेस म्हणजे एकदम मोठा आणि गोंधळयुक्त आवाज करत. व्हेंडर ऑफ फ्राईड म्हणजे तळलेले, ग्राउंडनट म्हणजे शेंगदाणे. त्यांच्या बाजूला एकदम असे बीइंग लाऊड अँड नॉइझी साऊंडमध्ये व्हेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट तिथे यायचा. आता बघा, हू की ज्याने गेव हिज वेअर्स अ फॅन्सी नेम ईच डे, तो त्याच्या शेंगदाण्यांना फॅन्सी नाव द्यायचा दररोज.
कॉलिंग म्हणायचा इट त्याला, कॉलिंग इट त्याला म्हणायचा बॉम्बे आईस्क्रीम, बॉम्बे आईस्क्रीम, बॉम्बे आईस्क्रीम, बॉम्बे आईस्क्रीम. लोक लगेच त्याच्याकडे यायचेत नाही, तो शेंगदाणे द्यायचा. त्याच्यानंतर वन डे एके दिवशी, अँड ऑन द नेक्स्ट दुसऱ्या दिवशी काय म्हणायचा दिल्ली आमंड, म्हणजे दिल्ली बदाम, दिल्ली बदाम, दिल्ली बदाम. आमंड, आमंडमध्ये एलचा उच्चार नाही आहे. अँड आणि ऑन द थर्ड तिसऱ्या दिवशी काय म्हणायचा राजाज डेलिकसी, राजाची मेजवानी, राजाची मेजवानी, राजाची मेजवानी. डेलिकसी म्हणजे काय मेजवानी. अँड सो ऑन अँड सो फोर्थ, अशा पद्धतीने तो ओरडायचा तिथे. येत आहे का लक्षात. अँड आणि पीपल फ्लॉक्ड टू हिम, लोक त्याच्याकडे, फ्लॉक्ड म्हणजे गर्दी करायचे त्या शेंगदाण्यावाल्याकडे. त्याच्यानंतर अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ धिस क्राऊड, या क्राऊडचा कन्सिडरेबल पोर्शन डेलीड बिफोर द ॲस्ट्रॉलॉजर टू. डेलीड म्हणजे काय वेस्टेड टाईम जस्ट हँगिंग अराउंड, म्हणजे भोवती वेळ गमवायचे, टंगळमंगळ करणे. आणि अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ धिस क्राऊड, या गर्दीचा म्हणजे पुरेसा भाग त्या ॲस्ट्रॉलॉजरचा अवतीभोवती टंगळमंगळ करायचा, टाइमपास करायचा. येत आहे का लक्षात. द ॲस्ट्रॉलॉजर ट्रान्झॅक्टेड हिज बिझनेस बाय द लाईट ऑफ ए फ्लेअर which crackled and smoked up above the groundnut heap nearby. बघा व्यवस्थित लक्षात घ्या. द ॲस्ट्रॉलॉजर ट्रान्झॅक्टेड हिज बिझनेस, म्हणजे त्याचा व्यवसाय चालवत होता. ट्रान्झॅक्शन म्हणतो ना आपण, ट्रान्झॅक्शन केलं भाऊ, मी 1000 रुपये पाठवले, 10,000 रुपये मागवले, याला म्हणतो आपण ट्रान्झॅक्शन म्हणतो आपण. तो त्याचा व्यवहार करायचा, त्याचा व्यवसाय हाताळायचा. बाय द लाईट ऑफ ए फ्लेअर, फ्लेअर म्हणजे काय ज्योत, फ्लेअर म्हणजे काय ज्योत. विच क्रॅकल्ड, अँड क्रॅकल्ड म्हणजे काय जी अशी गोल गोल वलय निर्माण करत वर जायची. अँड स्मोक्ड अप म्हणजे धूर करायची. अबाव द ग्राउंडनट हिप नियर बाय, जे शेंगदाणे विकणारे असतात ना ते काय करतात शेंगदाण्यावर असं काहीतरी मातीचं छोटं भांडं ठेवतात आणि त्याच्यामध्ये लाकडं वगैरे पेटवतात. येतं आहे का लक्षात. तर त्याच्या उजेडामध्ये हा त्याचा व्यवसाय करायचा. येतं आहे का लक्षात. हाफ म्हणजे अर्धी. द एन्चांटमेंट म्हणजे जादुई स्वरूप ऑफ द प्लेस. एन्चांटमेंट म्हणजे काय मॅजिकल इफेक्ट, म्हणजे जादुई स्वरूप ऑफ द प्लेस त्या ठिकाणाचं. वॉज होतं ड्यू टू द इफेक्ट परिणामामुळे होतं. दॅट इट डिड नॉट हॅव की त्याला न होतं द बेनिफिट ऑफ म्युनिसिपल लाइटिंग. बघा त्या ठिकाणाला जादुई रूप प्राप्त होण्यासाठी म्युनिसिपल काउन्सिल किंवा म्युनिसिपल काउन्सिल सुद्धा जबाबदार होती, म्हणजे म्युनिसिपालिटी पण जबाबदार होती. कारण त्यांनी ड्यू टू द फॅक्ट दॅट इट डिड नॉट हॅव द बेनिफिट ऑफ म्युनिसिपल लाइटिंग, म्हणजे नगरपालिकेची लाइटिंग तिथे नव्हती, त्याच्यामुळे देखील ते ठिकाण जादुई वाटत होतं. कारण अंधार आणि त्याच्यात असे वेळेवाकडे लोक बसलेले वेगवेगळे रूप धारण करून, तर त्यामुळे ते कसं वाटत होतं एन्चांटेड म्हणजे काय असं मंत्रमुग्ध करणारं जादुई. त्याला जबाबदार नगरपालिका सुद्धा होती, कारण त्यांनी तिथे विजेच्या दिवांची सोय केलेली नव्हती. मित्रांनो कळतंय तुम्हाला, आपल्या लक्षात येत असेल, जास्त बारीक होत नसेल ना, का अजून मोठं करू अक्षर दिसतंय, पण मला असं वाटतं सगळ्यांना दिसेल. द प्लेस वॉज लिट अप बाय शॉप लाईट्स. ते जे ठिकाण होतं ना ते शॉप लाईट्सने प्रकाशित झालेलं होतं. ते जे दुकानं होती त्यांच्यामध्ये जे लाईट्स होते त्याच्यानेच त्याला प्रकाश मिळत होता. 1 or 2 हॅड हिसिंग गॅस लाईट्स. 1 or 2 1-2 जणांकडे हिसिंग गॅस लाईट्स होते. बघा आता असतात की नाही मला काही सांगता नाही येणार, परंतु मी जेव्हा लहान होतो त्यावेळेस रात्रीच्या वेळेला जर का काही कार्यक्रम असला, येत आहे का लक्षात, पर्टिक्युलरली ते बीद वगैरे निघायचं ना, म्हणून मग उजेड करण्यासाठी गॅसचे दिवे असायचे. येत आहे का लक्षात. तर 2-3 जणांकडे ते गॅसचे दिवे पण होते. सम हॅड नेकेड फ्लेअर्स स्टक ऑन पोल्स. नेकेड फ्लेअर्स अशा मोकळ्या मशालीसुद्धा काहींनी अशा खांब्यांवर लावलेल्या होत्या काही दुकानदारांनी, उजेड यावा म्हणून, त्यांच्याकडे ग्राहक यावे म्हणून. सम वेअर लिट अप काही पेटलेले होते बाय ओल्ड सायकल लॅम्प्स. येतं आहे का लक्षात. जुन्या असे गोल गोल दिव्यांच्या साह्याने सुद्धा काहींनी उजेड केलेलं होतं.
अँड आणि 1 or 2 एक दोन लाईक द ॲस्ट्रॉलॉजर प्रमाणे एक दोन जण मॅनेज म्हणजे ते व्यवस्था करायचे विदाऊट लाईट्स ऑफ देअर ओन, त्यांच्या स्वतःच्या लाईट विना ते ॲडजस्ट करून घ्यायचे म्हणजे इतरांच्या प्रकाशावर, कारण स्वतःच्या लाईट लावला तर त्यांची पोलम पोलून जाईल ना, कारण ते जर का त्यांना चमत्कारिक गोष्टी सांगायच्या आहेत त्याला लपून छपूनच सांगाव्या लागणार आहेत. इट वॉज अ बी वाइल्डरिंग म्हणजे काय, गोंधळात टाकणारं. क्रिस क्रॉस म्हणजे काय, असं क्रिस क्रॉस ऑफ लाईट रेज अँड मूविंग शॅडोज. येतं आहे का लक्षात? तर ते कन्फ्युजिंग बॅफलिंग क्रिस क्रॉस होतं, म्हणजे काय, असं गोंधळात टाकणारं लाईट रेज, प्रकाश आणि मूविंग शॅडोज होत्या तिथे. येतं आहे का लक्षात? म्हणजे आपल्याला सहज भीतीदायक वाटेल आणि जादुई वातावरण वाटेल असं सगळं तिथे चित्र हे होतं. बघा पुढे, धिस सुटेड द ॲस्ट्रॉलॉजर व्हेरी वेल, आणि हे सगळं ॲस्ट्रॉलॉजरला सूट होत होतं. फॉर द सिम्पल रिझन, साध्या कारणासाठी, दॅट ही हॅड नॉट इन द लिस्ट इंटेंडेड टू बी ॲन ॲस्ट्रॉलॉजर व्हेन ही बिगॅन लाईफ. जेव्हा त्याने जीवन जगायला सुरुवात केली, ज्यावेळेस त्याने काहीतरी करायला सुरुवात केली. बघा, धिस सुटेड द ॲस्ट्रॉलॉजर व्हेरी वेल, हे ना, हे सगळं वातावरण ॲस्ट्रॉलॉजरसाठी खूपच चांगलं होतं. फॉर द सिम्पल रिझन, साधं कारण काय होतं, दॅट ही हॅड नॉट इन द लिस्ट इंटेंडेड म्हणजे हेतू होता, त्याचा थोडासा सुद्धा हेतू नव्हता. टू बी ॲन ॲस्ट्रॉलॉजर बनण्याचा, त्याचा काही ज्योतिषी बनण्याचा हेतू नव्हता. व्हेन ही बिगॅन लाईफ, जेव्हा त्याने जीवन जगायला सुरुवात केली तेव्हा त्याला ॲस्ट्रॉलॉजर बनायची बिलकुल त्याचा हेतू नव्हता. येतं आहे का लक्षात? कळतंय तुम्हाला? तो मजबुरीने ॲस्ट्रॉलॉजर झालेला आहे. मी तुम्हाला मराठीत सांगताना सांगितलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर. अँड ही न्यू नो मोर ऑफ वॉट वॉज गोइंग टू हॅपन टू अदर्स दॅन ही न्यू वॉट वॉज गोइंग टू हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट. हे बघा, अँड ही न्यू नो मोर ऑफ वॉट वॉज गोइंग टू हॅपन टू अदर्स, दुसऱ्यांच्या जीवनामध्ये काय होणार आहे हे त्याला बिलकुल पण माहीत नव्हतं. दॅन ही न्यू वॉट वॉज गोइंग टू हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट टाईम. अरे, स्वतःला सोबत नेक्स्ट टाईम काय हॅपन म्हणजे घडणार आहे हे सुद्धा त्याला माहिती नव्हतं. तर इतरांचं तर जाऊच द्या तुम्ही. ही न्यू नो मोर ऑफ वॉट वॉज गोइंग टू हॅपन टू अदर्स दॅन ही न्यू वॉट वॉज गोइंग टू हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट. ओके, स्वतःसोबत काय घडणार आहे हेच त्याला माहीत नव्हतं, इतरांसोबत काय घडणार आहे काय तो सांगणार आहे. ही वॉज ॲज मच अ स्ट्रेंजर टू द स्टार्स ॲज वी ऑर ॲज वेअर हिज इनोसंट कस्टमर्स. तो ही वॉज ॲज मच अ स्ट्रेंजर टू द स्टार्स, तो ताऱ्यांना तितकाच अपरिचित होता, ॲज जितके वेअर हिज इनोसंट कस्टमर्स, त्याचे निष्पाप ग्राहक जितकं ताऱ्यांच्या बाबतीत अनभिज्ञ होते तितकाच तो सुद्धा अनभिज्ञ होता. लक्षात येतोय मित्रांनो? त्याचे जे कस्टमर्स आहेत ते जितके ताऱ्यांच्या बाबतीत अनभिज्ञ होते तितकाच तो सुद्धा अनभिज्ञ होता. त्याला सुद्धा ताऱ्यांची कल्पना नव्हती, पण तरी सुद्धा त्याला ज्योतिष म्हणून मान्यता मिळालेली होती. यट ही सेड, तरी तो म्हणायचा, थिंग्स विच प्लीज्ड, अशा यट ही सेड थिंग्स, तरी सुद्धा तो अशा काही गोष्टी सांगायच्या, विच प्लीज्ड, जे आनंदित करायच्या. प्लीज म्हणजे काय, आनंदित करायच्या, आणि ॲस्टॉनिश आश्चर्यचकित करायच्या एव्हरीवन. तरी सुद्धा बघा, आपल्याला जितकं ताऱ्याग्रहांविषयी माहिती नाही आहे तितकंच त्याला पण माहिती नाही आहे. आपण जितकी अज्ञानी आहोत ग्रह ताऱ्यांविषयी, त्याचे इनोसंट कस्टमर्स जेवढे अनभिज्ञ आहेत, अज्ञानी आहेत ग्रह ताऱ्यांविषयी, तितकाच अज्ञानी तो सुद्धा होता. येत आहे लक्षात? तरी सुद्धा तो काही अशा गोष्टी सांगायच्या की ज्या गोष्टी लोकांना प्लीज म्हणजे आनंदित करायच्या आणि ॲस्टॉनिश पण करायच्या. दॅट वॉज मोर अ मॅटर ऑफ स्टडी, ते खरंच एक मॅटर ऑफ स्टडी होतं, अँड प्रॅक्टिस अँड श्रीवड गेसवर्क. आता बघा, जरी त्याला ग्रह ताऱ्यांविषयी एवढी कल्पना नव्हती तरी सुद्धा तो अशा काही गोष्टी सांगायच्या की ते लोक एकदम प्लीज्ड आणि ॲस्टॉनिस्ड व्हायचे, म्हणजे आनंदित आणि आश्चर्यचकित व्हायचे. आणि ते मोर अ मॅटर ऑफ स्टडी होतं, ते फक्त एक अभ्यासाचा तो भाग होता, प्रॅक्टिस म्हणजे सरावाचा भाग होता, आणि श्रीवड ग्रेस वर्क, श्रूड म्हणजे काय, धूर्त, अचूक अंदाज वर्तवण्याची शक्ती, गुड ॲट जजिंग पीपल. श्रीवड म्हणजे काय, गुड ॲट जजिंग पीपल म्हणजे लोकांचा
अंदाज घेण्यामध्ये एकदम गुड होता, तो चांगला होता. येतं आहे का लक्षात? त्याचं ते गेस वर्क होतं, अंदाजावर आधारित काम होतं ते. येतं आहे का लक्षात? पुढे काय आहे? ऑल द सेम, त्याच वेळेस इट वॉज ॲज मच अन ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर. इट वॉज ॲज मच अन ऑनेस्ट मॅन्स लेबर, ते एखाद्या प्रामाणिक माणसा इतके लेबर म्हणजे कष्ट होते, ॲज एनी अदर, दुसरा कोणताही प्रामाणिक माणूस जितकं कष्ट करतो तितकंच ते पण कष्ट होतं. अँड आणि ही डिझर्व्ड द वेजेस, तो डिझर्व करायचा म्हणजे तो पात्र होता, त्याची लायकी होती. द वेजेस म्हणजे जो पैसा मिळायचा तो. ही कॅरीड होम, तो घरी न्यायचा. ॲट द एंड ऑफ द डे, दिवसाच्या शेवटी जो पैसा तो घरी घेऊन जायचा ना, तो पैसा मिळवायला तो खरंच पात्र होता. कारण त्याचं पण ते काम इतर एखादा ऑनेस्ट मॅन्स लेबर म्हणजे एखाद्या प्रामाणिक माणसाचे कष्ट जसे असतात ना, तसेच ते त्याचे सुद्धा ते कष्ट होते. आणि म्हणून त्या कामाच्या जोरावर त्याला जो पैसा मिळायचा, त्या पैशाला तो डिझर्व करायचा. येतं आहे का लक्षात? तो लायक होता तो पैसा मिळवण्यासाठी, कारण ते पण सोपं नव्हतं. येतं आहे लक्षात मित्रांनो? तर आपल्याला इथपर्यंत कळलं असेल अशी मी आशा करतो. आता यावर आधारित एक 5, 10, 20, 15 प्रश्न मी तुम्हाला विचारतो, तुम्ही त्याचे उत्तरं देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. मी तो जास्त उत्तरं वाचत नाही. येतं आहे का लक्षात? तुम्ही लाईव्ह चॅटमध्ये जरी उत्तरं टाकली आता तरीसुद्धा मी ते वाचणार नाही, कारण तेवढा वेळ नसतो मित्रांनो, आणि एवढा वेळ कोणाचा गमावणे मला उचित वाटत नाही. येतं आहे लक्षात? माझं काम हे कंटिन्यू सुरूच राहील. मी थोडक्यात रिपीट करतो. तर प्रत्येक दिवशी वेळेवर तो आपली बॅग आणि आपलं साहित्य पसरवायचा, ज्याच्यामध्ये समावेश होता कवड्या होत्या, त्याच्यानंतर एक चौकोनी अस्पष्ट जादुई चार्ट्स काढलेले कागदाचा तुकडा होता, कपडाचा तुकडा होता, त्याच्याकडे वही होती, त्याच्यानंतर बंडल ऑफ पामीर होतं. येतं एक लक्षात? ताडपत्री. त्याचं जे कपाळ होतं त्याला राख आणि एकदम शेंदूर वगैरे लावून ते एकदम असं तेजस्वी दिसत होतं. त्याचे डोळे एकदम, त्याच्या डोळ्यांवर ॲबनॉर्मल ग्लीम होतं, म्हणजे सर्वसामान्य लोकांकडे नसतं तसं. येतं एक लक्षात? आणि ते जे आउटकम होतं म्हणजे तो जो परिणाम होता त्याच्या याच्या सगळा, तर ते कपाळाला लावलेलं त्याच्या ज्या मिशा आहेत, येतं एक लक्षात? त्यामुळे तो लोकांना, त्याच्या ग्राहकांना एकदम असा मोठा भव्यदिव्य माणूस वाटायचा. येतं एक लक्षात? आणि त्याचं जे पेहराव होता, तो पेहराव जर का आपण एखाद्या वेड्या व्यक्तीला जर का करून दिला ना, तर तो वेडा व्यक्ती पण एवढाच प्रभावी वाटू शकत होता. आणि त्याने अधिक तो प्रभाव वाढण्यासाठी त्याने काय केलेलं होतं, त्याच्या डोक्याला अशी केसरी रंगाची सॅफ्रॉन कलरची पगडी सुद्धा बांधलेली होती. आणि हे रंग कधी पैसे नाही व्हायचे, लोक त्याच्याकडे मधमाशा जशा कॉस्मॉसच्या आणि डेलियाच्या फुलांकडे मध घेण्यासाठी आकर्षित होतात, त्याच पद्धतीने लोकसुद्धा त्याच्याकडे आकर्षित व्हायचे. तो मोठ्या चिंचेच्या झाडाखाली बसायचा. येतं आहे का लक्षात? की जे खूप दूरपर्यंत पसरलेलं होतं, आणि ते जे ठिकाण होतं ते खूप साऱ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध होतं. तिथे ना प्रत्येक मिनिटाला खूप मोठी गर्दी उफाडून यायची. येतं आहे का लक्षात? तिथे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय चालायचे. त्याच्यामध्ये औषध विक्रेते होते, नंतर चोरीच्या वस्तू विकणारे होते, नंतर जंक फूडवाले होते, नंतर जादूगार होते, नंतर स्वस्त कपड्यांची लिलाव करणारे होते. येतं आहे का लक्षात? आणि याच्यामुळे मग खूप मोठी तिथं गर्दी व्हायची. आणि तिथे शेवटी एक या ज्योतिषाच्या बाजूला आहे ना एक शेंगदाणे विकणारा होता. येतं आहे का लक्षात? तो खूप जोरजोराने वेगवेगळ्या आवाजात ओरडायचा. त्याच्या शेंगदाण्यांना वेगवेगळे नावं त्याने दिलेली होती. येतं आहे का लक्षात? त्याच्यात तो एक दिवशी त्याच्या शेंगदाण्यांना बॉम्बे आईस्क्रीम म्हणायचा, तर दुसऱ्या दिवशी दिल्ली बदाम म्हणायचा, तर तिसऱ्या दिवशी राजाची मेजवानी म्हणायचा. येतं आहे का? आणि त्यामुळे खूप सारे लोक त्याच्याकडे आकर्षित व्हायचे. आणि एवढ्या मोठ्या गर्दीपैकी काही भाग हा त्या ॲस्ट्रॉलॉजरकडे पण जायचा. आणि तो ॲस्ट्रॉलॉजर आहे ना, या सगळ्या जो दिवा लावलेला असायचा याने, शेंगदाण्यावाल्याने, त्याच्यावर पेटवलेली जी शेकोटी असायची, त्याच्या उजेडामध्ये त्याचा व्यवसाय चालवायचा. आणि मग तिथे असंच होतं, तिथं त्या ठिकाणाला एकदम असं जादुई रूप प्राप्त झालेलं होतं. त्या ठिकाणाला जादुई रूप प्राप्त झाल्यामध्ये नगरपालिका पण जबाबदार होती, कारण त्यांनी लाईटची व्यवस्था केलेली नव्हती. 1-2 जणांकडे गॅसचे दिवे होते, काही लोकांनी अशा मशाली पेटवून लावलेल्या होत्या, काहींनी असं सायकल लॅम्प्स लावलेले होते. ॲस्ट्रॉलॉजर या सगळ्यांमध्ये आपलं काम, ॲस्ट्रॉलॉजरसारखे पण काही जण होते की जे स्वतःचे दिवे न पेटवता अशा पद्धतीने आपला व्यवसाय चालू ठेवायचे. आणि
तो जो ॲस्ट्रॉलॉजर होता तो पण एकदम बिचारा साधा होता. त्याने कधीच असं ठरवलं नव्हतं ॲस्ट्रॉलॉजर बनायचं आहे, परंतु काही कारणाने तो बनलेला होता. जेवढं आपल्याला ग्रह ताऱ्यांचं ज्ञान नसतं तेवढंच त्याला पण नव्हतं, परंतु त्याची बोलण्याची पद्धत अशी होती की लोक आनंदित व्हायचे, आश्चर्यचकित व्हायचे. आणि सगळं त्याचा बोलण्याचा जो परिणाम होता तो त्याच्या अभ्यासाचा, सरावाचा आणि असे धूर्त अंदाजाचा तो परिणाम होता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली म्हणजे एखाद्या प्रामाणिक माणसाचे कष्ट जेवढे प्रामाणिक असतात तेवढेच याचे देखील प्रामाणिक होते. आणि म्हणून मग दिवसाच्या शेवटी याला जो काही पैसा प्राप्त व्हायचा या व्यवसायाच्या माध्यमातून त्या पैशाला हा लायक होता, डिझर्व करायचा. ठीक आहे मित्रांनो, आपल्याला इथपर्यंत कळलं असेल. आपण आता याच्यावरचे मी एक 4-5 प्रश्न घेतो फक्त तुमचे. अरे माझी वेळ झालेली आहे. आपण याच्यावरचे प्रश्न पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. आपण इथेच थांबूया, कारण माझं पुढच्या लेक्चरची वेळ झालेली आहे, मला थांबावं लागेल. ओके, जे या चॅनलवर नवीन असतील मी त्यांना विनंती करतो की आपण हा व्हिडिओ लाईक करा आणि हे चॅनल सबस्क्राईब देखील करा, म्हणजे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील आपल्याला. ओके, बाय, गुड डे, टेक केअर.